पोटच्या मुलींना दिलं जेवणातून विष. तिनंही जेवण केलं होतं, पण ती होती बिनकाळजाचं भूत. मुलगा पाहिजे होता, पण झाल्या 3 मुली. शेवटी नैराश्य पदरात पडलं. त्यातूनच हे सगळं घडलं. चला तर मग पाहूया. ठाणे जिल्ह्यातील चेरपोली हे छोटंसं गाव. त्या गावामध्ये संध्या भेरे आणि संदीप भेरे हे 2 जण नवरा बायको राहत होते. अगदी गुण्यागोविंदाने सुखाचा संसार चालू होता. 2 वर्षानंतर त्यांना एक मुलगी झाली. त्या मुलीचं नाव होतं काव्या. पहिली बेटी धनाची पेटी असं म्हणून सगळे खुश झाले. सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलं. सगळे आनंदात झाले. पहिली मुलगी झाली. त्यानंतर लगेचच 2 वर्षाने अजून एक त्यांना मुलगीच झाली. त्या मुलीचं नाव होतं दिव्या. दुसरी पण मुलगीच झाली. त्यामुळे थोडीशी नैराश्य पदरी पडली. पण त्याच्यानंतर त्यांनी प्रयत्न नाहीत सोडले, कारण त्यांना वंशाला दिवा मुलगा पाहिजे होता. त्यामुळे त्यांनी अजून एक चान्स घेतला. त्यानंतर त्यांना 3 वर्षाने अजून एक मुलगीच झाली. त्या मुलीचं नाव होतं गार्गी. जास्त नाही, पण थोडंसं दुःख झालं, कारण त्यांना मुलगा होता, वंशाचा दिवा. 3 मुली झाल्या, मुलगा नाही, म्हणून घरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं. सगळे शांत राहू लागले. दोघांमधील एकमेकांचं प्रेम कमी झालं. चेहऱ्यावरती उदासीनता दिसू लागली. एकमेकांमध्ये ताणतणावाचं वातावरण निर्माण झाल्यामुळे त्यांच्यात भांडणं सुद्धा होऊ लागली. ती भांडणं एवढ्या टोकापर्यंत गेली की संध्या हिने मुलींना घेऊन माहेरी राहण्याचा निर्णय घेतला आणि ती नवऱ्याला सोडून माहेरी आपल्या गावी अस्नोलीला आली. नवऱ्याला सोडून 8 महिने झाले होते. 3 मुलींचा भार एकटीच्या खांद्यावरती होता, कारण करणारी फक्त एकटीच होती. त्यांना मदत करणार कोण नव्हतं, ना कोणी सांभाळणार नव्हतं. 3 मुलींचा शाळेचा खर्च संध्यावरती एकटीवरती पडला. संध्या रात्रंदिवस कामाला जाऊन काबड कष्ट करून त्या 3 मुलींचं पाहत होती. 8 महिने नवऱ्यापासून लांब राहून सतत काम वगैरे करून मुलींचं पाहून वैतागली होती बिचारी. कंटाळली होती. जीवन नको नकोसं झालं होतं. काय करू हे सुचत नव्हतं, कारण 3 मुलींचा भार एकटीवरती पडला होता. एक दिवस जीवाला वैतागून संध्या हिच्या डोक्यात आलं की आपण मुलींना संपवायचं. असा निर्णय तिने घेतला आणि एक दिवस दुपारच्या वेळेला मुलींच्या जेवणामध्ये तिने विष घातलं आणि ते त्यांना खायला दिलं. मुलींनी खाल्लं. थोड्या वेळाने त्यांना उलट्या होऊ लागल्या, पोटात आग पडली, त्या ओरडू लागल्या, त्यांच्या तोंडातून आवाज बाहेर पडेना. त्यानंतर संध्याने त्या तिघींनाही दवाखान्यात नेलं, पण काही उपयोग झाला नाही. मित्रांनो, ही बातमी संदीप याला समजताच तो लगेचच दवाखान्याच्या ठिकाणी आला. त्यानेही खूप प्रयत्न केले, दुसऱ्या दवाखान्यात ॲडमिट करून ठेवले, पण मुलींनी जीव सोडला. एवढ्याशा छोट्या मुली, एक 10 वर्षाची, एक 8 वर्षाची, तर गार्गी होती 5 वर्षाची. 3ही मुली मृत्युमुखी पडलेल्या पाहून संदीप बापाचं डोकं एकदम सुन्न झालं होतं. त्याच्या मनामध्ये विचार आला, जेवण 3 मुलींनी खाल्लं होतं, त्यातून त्यांना विषबाधा झाली, तर तेच जेवण संध्या म्हणजे त्याच्या बायकोनं पण खाल्लं असेल, मग तिला का विषबाधा झाली नाही, असं त्याच्या डोक्यामध्ये आलं. तो पोलीस स्टेशनला गेला आणि ह्या घटनेची सगळी माहिती त्यांनी पोलिसांना दिली. संध्या हिला अटक करून घेतलं. पोलिसांनी विचारलं असता तिनं या गुन्ह्याची कबुली दिली आणि पोटच्या गोळ्यांना तिने विष पाजून मारलं होतं. एवढी कठोर आहे का? पोलिसांनी तिला याच्याबद्दलचं कारण विचारलं. त्यावेळेस तिने सांगितलं की 3 मुलींना सांभाळणं मला खूप कठीण जात होतं. जीव नको नकोसा झाला होता. रात्रंदिवस काबड कष्ट करून ती जीवनाला वैतागली होती. पोलिसांनी संध्या हिला 31 जुलैपर्यंतची पोलीस कोठडी दिली आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये अजून दुसरा कोणता अँगल आहे का हे पोलीस तपास करत आहेत.